वसुबारसेला काय होतं तर गोवत्स पूजन. आपण लहानपणापासून एक ओळ कायम म्हणत आलेलो आहोत, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, ती मोठी कविता आहे. त्यातलं गाई म्हशी ओवाळीच का, तर या दिवाळीच्या निमित्ताने त्या गोधनाचं पूजन आहे. लक्ष्मी वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे आहे, तसंच लक्ष्मी पशुधनाच्या गोधनाच्या रूपातही आहे. मग त्या धनलक्ष्मी बरोबर गोधन लक्ष्मी पशुधन लक्ष्मीची पूजा या वसुबारसेला होते. त्यामुळे गो रूपातल्या लक्ष्मीची पूजा सांगितली. मग त्याच्याविषयी कथाही आहेत. मग एक गृहिणी होती, तिच्याकडून नकळत एक वासरू मारलं गेलं. त्याचा तिला पश्चाताप झाला, म्हणून मग तिने भगवंताची प्रार्थना केली, गायीची पूजा केली, क्षमायाचना केली. मग देवाच्या कृपेने ते वासरू जिवंत झालं. गायी आणि तिच्या वासराची पूजा त्या दिवशी केली जाते. ते गाय वासरू हे आणखीन कशाचं तरी प्रतीक आहे. आपल्याकडे संस्कृतमध्ये गो हा जो शब्द आहे ना, तो पृथ्वी ह्याही अर्थी आहे. तर पुराणामध्ये पृथू राजाची कथा आहे, ज्याच्यावरून आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव पडलंय. पृथूने जिला वाढवलं किंवा पृथूने जिचं रक्षण केलं, ही पृथ्वी पूर्वी ओबडधोबड होती, ती सखल नव्हती. म्हणजे थोडक्यात शेतीसाठी लागवडीसाठी उपयुक्त नव्हते. मग सगळी प्रजा या पृथूकडे गेली. त्या पृथूने प्रार्थना केली की तू सगळ्या प्रजेला धारण करतेस, पण तिची धारणा तिचा निर्वाह होण्यासाठी कृषी येणं आवश्यक आहे. पण पृथ्वी म्हणजे त्या धरणीने ते अमान्य केलं आणि ती पलायन करायला लागली, त्याच्यापासून दूर जायला लागली. ती कुठल्या रूपात पळाली तर तिथे वर्णने गायीच्या रूपात पळाली. आणि हा पृथू तिचा निग्रह करायला, तिला रोखण्यासाठी तिच्या मागे लागला. अखेर त्याने तिला बांधलं आणि आज्ञा केली की मी राजा हा विष्णूचा अंश मानलाय आणि पृथ्वी ही विष्णू पत्नी मानली आहे. त्यामुळे मी राजाच्या भूमिकेतून तुला आदेश देतो की तू आता या सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था कर. ती म्हणाली मी गायीच्या रूपात आहे. गाय कुठलं अन्न देते तर ज्याला आपण पूर्णान्न म्हणतो, दूध. त्या दुधाच्या रूपात मी त्याचं आवश्यक अन्न ते देईन, पण त्यासाठी आधी सगळ्या जीवांना वासरू व्हावं लागेल. पृथूने काय केलं, जी जीवसृष्टी होती त्यातला एक एक प्रतिनिधी निवडला. मग देवता हेही एक जीवच आहेत. त्या देवतांचा राजा इंद्र, त्या इंद्राला वासरू केलं आणि तिचं दोहन केलं. इंद्र हा वासरू, पृथ्वी ही गाय, त्या दोहनातून अमृत प्रकट झालं. असं या पूर्ण जीवसृष्टीमध्ये ज्या जीवाचं जे वैशिष्ट्य आहे, ज्याच्यावर तो जगू शकतो, तगू शकतो, तो गुणविशेष पृथ्वी मातेने गायीच्या रूपात दुग्ध म्हणून त्याला दिला. म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रजेचं मूळ आधारस्थान असणारी पृथ्वी आणि त्या पृथ्वीचे आपण लेकरं आहोत तिची, हा भाव त्या गोवत्साच्या पूजेतून साधला जातो.